सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राणी ही सिंधूला म्हणते की मला तू एक सांग, तुझ्या मावशीला जर दत्तक मुलगी मी दिली तर मला तू प्रॉमिस कर तू हे घर कायमचं सोडून निघून जाशील. कृष्णा म्हणते की हे बघ, तू जर आपल्याला अशी दत्तक मुलगी दिली तर आपण असं येऊ लगेच घराबाहेर जाऊ आणि तुला आपल्याला जा सुद्धा म्हणावं लागणार नाही. राणी म्हणते की मी माझ्या पार्टनरला विचारून तुला कळवते आणि राणी जाऊ लागते. तेवढ्यात आता कृष्णा ही राणीला म्हणते की थांब तिथेच आणि बस माझ्यासमोर. राणी म्हणते काय झालं. तेव्हा कृष्णा म्हणते की आपली नेल पॉलिश घेऊन कुठं चालली आणि ते इकडे, तुला जर हवी असेल तर मागून घ्यायचं, कळलं का. तेव्हा आता राणीकडून नेल पॉलिश घेताच राणी तेथून निघून जाते. पटकन आता इकडे कृष्णा ही मावशीकडे येते आणि म्हणते की मावशी, आता आपला प्लान यशस्वी होणार आहे आणि त्यासाठी मी मधूकडून बोलूनही आले. मावशी म्हणते की कृष्णे, तुला अजूनही असंच वाटतं का ती माजोरडी तुला सावीचा पत्ता देईल म्हणून. सिंधू म्हणते की का नाही देणार, नक्की ती देईल. सिंधू म्हणते की आत्तापर्यंत मावशी ती आपल्या बाजूने राहत आली आहे आणि बघ ना सावीला ती अशी किती दिवस बांधून ठेवणार आहे. कधी ना कधी तिच्या जबाबदाऱ्यातून मोकळं होण्यासाठी ती सावीसाठी काही ना काही ॲक्शन नक्कीच घेईल मावशी. सिंधू म्हणते की आता दोन्हीही गोष्टी मधूच्या फेवरमध्ये आहेत. मधूने जर सावीला दत्तक दिलं तर ती सावीच्या जबाबदारीतून मुक्त होईल आणि त्यानंतर मी घर सोडून गेले तर मग मधूला या घरातला रस्तासुद्धा मोकळा होईल मावशी. सिंधू म्हणते की उंदराला जर पिंजऱ्यात पकडायचं असेल तर काही ना काही आमिष द्यावंच लागतं. तेव्हा आता मावशी सिंधूच्या डोक्यावरून हात फिरवते. मावशी आता खुश झालेली असते. मावशी म्हणते कृष्णे, तुझं डोकं तर आता आगीन गाडीपेक्षा जास्त धावायला लागलंय कृष्णे आणि तुझी जी ॲक्टिंग आहे ना ती पण एकदम मस्त आहे. मावशी म्हणते कृष्णा, तुझ्या अंगात अशा किती कला आहेत अजून. ते ऐकून आता सिंधू हसू लागते. तेवढ्यात आता राजश्री कृष्णाच्या त्या रूममध्ये आलेली असते आणि ते सर्व ऐकून राजश्री म्हणते की कृष्णे. तर लगेचच मावशी आणि कृष्णा म्हणजे सिंधू आता राजश्रीकडे बघू लागतात. पटकन आता पळतच येत कृष्णा ही राजश्रीचा हात धरते आणि म्हणते की मदर्स तू इथे, आणि राजश्रीला खाली बसवते. इकडे आता कृष्णा म्हणते की मदर्स तुला काही हवं आहे का. तेवढ्यात आता राजश्री म्हणते की या तुला कृष्णा का म्हणत होत्या सिंधू, या प्रश्नाचं मला उत्तर दे. तर आता पाठीमागून राघवसुद्धा दरवाजात आलेला असतो. तर आता मावशी ही अहो त्याचं काय आहे असं सांगू लागते. तर आता राजश्री म्हणते की मी प्रश्न सिंधूला विचारलाय तेव्हा उत्तरसुद्धा तीच देईल. तर त्याच वेळेस राघवसुद्धा तिथे आलेला असतो. राजश्री म्हणते की सांग ना. तर तेवढ्यात राघव म्हणतो आई तुझे ऐकण्यात काहीतरी चूक झाली असेल. तर आता राजश्री म्हणते की नाही राघव, मी अगदी बरोबर ऐकलंय. त्यानंतर आता खोटं बोलत सिंधू म्हणते की हो हो, या मला कृष्णाच म्हणाल्या आणि मी तुला एक सांगते, ही माझी मावशी आहे ना. तर लगेचच राजश्री म्हणते की मावशी, ही तुला तर कधी मावशी नव्हती. तेव्हा आता विचार करत सिंधू म्हणते की नांदगावला या आमच्या घराशेजारी राहत होत्या तेव्हा या मी मानलेल्या मावशी आहेत. सिंधू म्हणते की लहानपणी आपल्याला तूप खूप आवडायचं आणि ही हिच्या घरामध्ये कायम तूप करायची तेव्हा आपण पळत पळत जायचो आणि आपण सगळं तूप फस्त करायचो, तेव्हापासून ही आपल्याला कृष्णा म्हणते. तर आता राघव म्हणतो बघितलं का आई, एवढं सिंपल होतं आणि गोदा मावशीसाठी आपली सिंधूच कृष्णा आहे, बघितलं का तू. सिंधू म्हणते की पण मदर्स तू इथे का आली, तुला आराम करायची गरज आहे तेव्हा तू आराम करायला हवास. तर आता सिंधू म्हणते की मदर्स आता तुझा आरामाचा क्लास आता सुरू झालाय, कारण आता तुझा बोलायचा तास संपलाय आणि आपल्याला ओरडायला लावू नको बरं का मदर्स तू. तर आता सिंधू राजश्रीच्या हाताला धरून तिला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. इकडे आता राजश्रीला रूममध्ये आणून सिंधू आता तिला औषध देऊ लागते. तर आता राजश्री औषध घेण्यासाठी नकार देते आणि म्हणते की जोपर्यंत मला हवं ते तू देत नाही ना तोपर्यंत मी औषध घेणार नाही. सिंधू म्हणते की आपल्याकडे पैसा बिसा काहीच मिळणार नाही बरं का तुला. तर राजश्री म्हणते की मला यातलं काहीही नको. तर आता राजश्री म्हणते की सिंधू, मी तुला पाठीमागे सांगितलं होतं तू या घरातून आम्हाला सोडून जाऊ नकोस, तरीसुद्धा तू गेली. तर आता राजश्री म्हणते की सिंधू तू मला वचन दे की तू मला आणि हे घर सोडून कुठेही जाणार नाहीस. तर आता सिंधूला पटकन आता मधूचे बोलणे आठवते. मधूने सांगितलेले असते की मी तुला मुलगी दत्तक दिली तर तू हे घर सोडून जाशील असं मला प्रॉमिस दे कृष्णा. ते आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते. तर आता राजश्री म्हणते की देतेस ना मला सिंधू तू वचन. अगं तू हे घर सोडून गेली होतीस ना तेव्हा माझी आणि राघवची काय अवस्था झाली होती तुला माहिती आहे का.
राजश्री म्हणते की ते काही नाहीये, आता मी तुला कुठेच जाऊ देणार नाहीये. तर आता सिंधू राजश्रीच्या हातावर हात ठेवून म्हणते की आपण तुला वचन देतो, आपण तुला सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा आता राजश्री म्हणते की नक्की ना सिंधू. तर सिंधू म्हणते हो. त्यानंतर आता सिंधू म्हणते की मदर्स तू आता औषध घे आणि तू थकली असेल तेव्हा तू घरातल्या घरात स्टेपिंग कर. राजश्री म्हणते की खरोखर आता माझे पाय दुखतायत. तर आता सिंधू म्हणते की मी चेपून देऊ का. राजश्री म्हणते की नको नको, तू एक माझ्यासाठी काम करशील का, माझ्यासाठी तू गाणं म्हणशील का. तर सिंधू म्हणते गाणं. तर आता सिंधू लगेचच मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या हे गाणे गुणगुणते. आणि आता सिंधू गाणे म्हणत असताना राजश्रीच्या डोळ्यावरती आता ते गाणे ऐकत झोप येते आणि राजश्री तशीच झोपी जाते. तेवढ्यात आता राघव आता सिंधू ते गाणे म्हणत असल्याचे ऐकतो आणि दरवाजात आलेला असतो. तर आता राजश्री झोपी जाताच पुन्हा आता सिंधू ही राघवला बघते आणि बाहेर येते. तर आता सिंधू म्हणते की हे बघ लंबू, आता आपण जाम थकलोय, आपल्याला काहीच बोलायची आणि काहीच करायची इच्छा नाहीये, तर आता आपण जातोय झोपायला. तेव्हा आता राघव हा कृष्णेचा हात धरतो. तर आता सिंधू म्हणते की हे बघ चुकलं आपलं, पण तू आपल्यावर राग मानू नकोस. तर इकडे राघव आता सिंधूच्या एकदम जवळ येत सिंधूचे आभार मानतो आणि म्हणतो की थँक्स, तू माझ्या आईची एवढी काळजी घेतलीस. राघव म्हणतो की खरं तर तू माझ्या आईची इतकी काळजी घेतेस आणि त्यामुळेच तर तिला बरं वाटलंय. आणि पुन्हा आता राघव सिंधूचे आभार मानतो. तर सिंधू मोठे डोळे करून आता डोळे किलकिले करते आणि एकटक नजरेने राघवकडे बघू लागते. तर आता राघवकडे बघत सिंधू म्हणते की लंबू, तू खरंच आपल्यासोबत एवढं प्रेमाने बोलतोयस का. नाही नाही, तुझ्या भेजामध्ये मला वाटतंय काहीतरी वेगळंच चालू आहे. काय चाललंय तुझ्या डोक्यामध्ये सांग ना. तर हसतच राघव म्हणतो की यू आर इम्पॉसिबल. तर आता हसतच राघव तेथून निघून जातो. तेव्हा तोंडाला हात लावत आता एकटक नजरेने सिंधू ही राघवकडे बघू लागते. इकडे दुसऱ्या दिवशी आता शकुंतला ही रत्नपारख्यांच्या घरी आलेली असते आणि आता सर्वजण बसलेले असतात. तर आता काकूसोबत शकुंतला चहा घेत असते आणि काकू शकुंतलाला म्हणते की मी काय म्हणते, या वर्षीची वटपौर्णिमा आपण इथेच साजरी करू. तेवढ्यात कृष्णा ही तिची बॅग घेऊन तिथे येते. कृष्णा आता राजश्रीला म्हणते की हे बघ मदर, आपल्याला एक महत्त्वाचं काम आहे, तेव्हा आपण जरा बाहेर जाऊन येतो. राजश्री म्हणते की थांब जरा, मला तुझ्याशी बोलायचं आणि इकडे ये बरं, बस इथे जरा. तर आता सिंधू राजश्री शेजारी येऊन बसते. राजश्री म्हणते की अगं सिंधू ऐक ना, आत्ताच आम्ही वट सावित्री पौर्णिमेविषयी बोलत होतो आणि मला वाटतंय की या वर्षीची वटपौर्णिमा तू इथेच साजरी करावीस. राजश्री म्हणते करशील ना. तर लगेच सिंधू म्हणते की मदर्स, आपल्याला हे जमणार नाही. तर आता ते ऐकून मधूला सुद्धा बरं वाटतं. राजश्री म्हणते की अगं पण का, दरवर्षी सगळी तयारी तूच करतेस ना सिंधू, पण या वर्षी तू नाही काय म्हणतेस. तर आता सिंधू म्हणते की अरे अजून आपलं लग्नसुद्धा झालं नाही ना. तर आता सिंधू म्हणते की आपलं लग्न वगैरे झालं नाही तर आपल्याला हे कसं जमणार. राजश्री म्हणते की तुमच्या दोघांचं जरी लग्न झालं नसलं तर तुमच्या दोघांचं लग्न मी लवकरच लावून देणार आहे सिंधू, आणि लग्न ठरलेल्या मुलीसुद्धा ही पूजा करतायत सिंधू. तेव्हा आता काकू म्हणते की राजश्री, अगं पूजा करण्याची तिची इच्छा नाही आहे ना, मग तू तिला एवढा फोर्स का करतेस. तर आता राजश्री म्हणते की वहिनी, तुम्हाला सिंधूचा स्वभाव माहिती आहे ना, आत्ता जरी ती नाही म्हणत असली ना, राघवसाठी ती नक्की उपवास करेल, मला माहिती आहे. तेव्हा आता राजश्री म्हणते करशील ना सिंधू पूजा. तर आता विषय बदलत सिंधू म्हणते की आपण या घरातील क्यूटसाठी काहीतरी करूया ना, म्हणजे अन्वीसाठी. राजश्री म्हणते की सिंधू तुझी कल्पना अगदी छान आहे, कारण अन्वीची ही पहिली वट सावित्री पौर्णिमा आहे. तेव्हा आता रेश्मा म्हणते की आपण अन्वीसाठी काहीतरी हेल्दी फूड बनवूयात, म्हणजे फ्रूट सलाड करूयात आणि लाल भोपळ्याचं भरीतसुद्धा करूयात. काकू म्हणते रेश्मा अरे वा, ही तर चांगली कल्पना आहे. हसतच आता शकुंतला म्हणते की आम्ही आमच्या सुनेला या पहिल्या सणानिमित्त आम्ही काही स्पेशल भेट देणार आहोत. असे म्हणत आता शकुंतला तिने आणलेला खानदानी हिऱ्याचा हार बाहेर काढते आणि तो हार दाखवत म्हणते की हा आमचा खानदानी हार आहे, माझ्या सासूबाईने मला दिला होता आणि हा हार मी आता माझ्या सुनेला अन्वीला देणार आहे. ते ऐकून सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो. तर तो हार बघून आता मावशी ही तोंडालाच हात लावते. पटकन त्या हारासमोर बसत आता तोंडाला हात लावत मावशी म्हणते की बाई कृष्णे, कसं
कसला भारी हार आहे तो. तेव्हा आता मावशीचे ते वागणे बघून शकुंतला आणि काकू अवाक होऊन मावशीकडे बघू लागतात. अगं, असला हिरा मी आयुष्यात कधीच बघितला नव्हता, असे आता मावशी ही आता सिंधूला सांगते. तर सिंधू आता मावशीकडे मोठा डोळा करते. तेवढ्यात आता ते ऐकून शकुंतलाला राग येतो आणि रागाने शकुंतला मोठे डोळे करत आता मावशीकडे बघू लागते. आणि आता भानावर येत मावशी ही उठून उभा राहते. तेवढ्यात आता राजश्रीला इकडे ठसका जातो. तर आता सिंधू ही राजश्रीला पाणी देते. तर आता इकडे काकू म्हणते की रेश्मा, मला काय वाटतंय की राजश्रीला तू आतमध्ये आराम करायला घेऊन जावंस. काकू म्हणते की अगं, कधीपासून ती बसली, जा बरं तिला घेऊन. तर राजश्री म्हणते नाही वहिनी, मी ठीक आहे आणि आपण पूजेविषयी बोलत होतो ना. तर आता काकू म्हणते की अगं, आपण ते नंतर ठरवू, पण अगोदर तू आराम कर. आणि लगेचच रेश्मा म्हणते की चला बरं काकू तुम्ही आतमध्ये. आणि सिंधू आणि रेश्मा आता राजश्रीला आतमध्ये घेऊन जातात. तेवढ्यात आता शकुंतलाला राग येऊन मोठे डोळे करत शकुंतला ही उठून उभा राहते आणि मावशीला म्हणते की ए चोरटे, आमच्या या हाराला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली. शकुंतला म्हणते की हा आमचा खानदानी हार आहे आणि या हाराला हात लावण्याची तुझी लायकी नाहीये. मोठे डोळे करत शकुंतला मावशीला म्हणते की तुला मी शेवटचं सांगतो, पोलीस खात्यामध्ये आमची वरपर्यंत ओळख आहे, तेव्हा पुन्हा तू या हाराला हात लावण्याची हिंमत करू नकोस. शकुंतला मावशीला म्हणते की काय कळतंय का आम्ही तुला काय सांगतोय ते. तेवढ्यात पाठीमागून ऐ करत आता सिंधू तिथे येते. तेव्हा आता शकुंतला ही सिंधूकडे बघते. सिंधू म्हणते की हा हार आहे ना, तो तुझ्या कपाटातच ठेव, याच्याकडे बघण्यात सुद्धा आपल्याला इंटरेस्ट नाही, कळलं का तुला. सिंधू म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथून पुढे या आवाजात कधीही गोदा मावशीशी बोलायचं नाही, काय समजली, कळलं का तुला. तर आता शकुंतलाला अजूनच राग आलेला असतो. या कृष्णाचा कारभार नाही ढिल्ला, जो नडणार त्याच्यावर करणार हल्ला. मागच्या वेळचा हल्ला तुझ्या लक्षात आहे ना, कळलं का तुला, असे आता सिंधू ही शकुंतलाला बोलते. तेव्हा आता काकूला मोठा धक्का बसतो आणि लगेचच आता शकुंतलाच्या डोळ्यासमोर आपण कसं सिंधूने फेकलेल्या केळाच्या सालीवरून घसरलो आणि सिंधूने आपल्याला कसे धरले आणि सोडू का, असे आता आपल्याला सिंधूने कसे सांगितले होते, हे सर्व आता शकुंतलाच्या डोळ्यासमोर येते. आणि त्यानंतर सिंधूने हात सोडल्यानंतर आपण कसं धपकन जमिनीवर आपटलो हे शकुंतलाला आठवते. तेव्हा राग येऊन शकुंतला उठून उभा राहत सिंधूच्या कानाखाली मारायला हात उगारते. तर आता सिंधूने कसा शकुंतलाचा हात धरलेला असतो आणि तोच हात पिरगळवलेला असतो, हे आता शकुंतलाच्या डोळ्यासमोर येते. सिंधूने सांगितलेले असते की आपण सिंधू बिंदू नाही, ती सिंधू तुमचं सगळं ऐकून घेत असेल पण आपण तुमचं ऐकून घेणार नाही, असे म्हणत जोराने आता सिंधूने शकुंतलाचा हात पिरगळवलेला असतो. आणि अजूनही त्याची ताजी आठवण आता शकुंतलाच्या मनावर असते. शकुंतला म्हणते की मागच्या वेळेला आपण गप्प बसलो होतो. तर सिंधू म्हणते की मग आता काय करणार आहे आपल्याला तू. तेव्हा आता काकू समजावू लागते आणि म्हणते की कृष्णा तू इकडे ये बरं. तर आता कृष्णाच्या हाताला धरून काकू कृष्णाला पाठीमागे ओढते आणि म्हणते बस तू इथे. आणि आता काकू शकुंतलाला म्हणते की शकुंतला तू कशाला हिच्या नादी लागतेस, बस बरं तू सुद्धा. काकू म्हणते उद्या वटपौर्णिमाचा चांगला दिवस आहे, तेव्हा आपल्याला अन्वीसाठी काहीतरी चांगलं करायला हवं. तर आता काकू म्हणते की हा हार फार सुंदर आहे बरं का आणि तुला सुद्धा फार सुंदर शोभून दिसत असेल. तेव्हा शकुंतला म्हणते की होय, आणि आता ही आमच्या सुनेची अमानत आहे. काकू म्हणते की आपण आता असं करूयात, उद्या सकाळी मी ते पूजेची तयारी करून घेते, तेव्हा तुम्ही दोघी म्हणजे तू आणि अन्वी उद्या सकाळी इथे या. तेव्हा आता शकुंतला म्हणते की चालतंय. आणि पुन्हा आता शकुंतला मधूकडे बघत म्हणते की आम्ही काय म्हणतो मधुताई, उद्या सकाळची पूजेची तयारी तुम्हीच का नाही करत. तेवढ्यात मावशी म्हणते की पण राजेश्रीताईंनी पूजेची सर्व तयारी कृष्णेला करायला सांगितली. तेव्हा राग येऊन पुन्हा शकुंतला म्हणते की तुला कुणी मध्ये विचारलं होतं का बोलायला. शकुंतला म्हणते की हा आमचा खाजगी प्रश्न आहे आणि बाहेरच्या माणसांनी मध्ये बोललेलं आम्ही ऐकून घेणार नाही. शकुंतला म्हणते की आणि राहिला पूजेचा प्रश्न, तर हिच्यासारख्या मुलीला मी आमच्या सुनबाईच्या जवळ देखील सुद्धा फिरकू देणार नाही. शकुंतला म्हणते की तुम्हीच आम्हाला सांगा ना, हिला पूजेचं काय माहीत असणार आहे, हिचं अजून लग्नसुद्धा झालेलं नाहीये, हिला ना मूळ ना बाळ आहे, तेव्हा पूजेचं महत्त्व हिला कळणार आहे का, असे आता शकुंतला कृष्णाकडे बघत बोलते. शकुंतला आता सिंधूकडे बघत म्हणते की असल्या बाईची सावली माझ्या सुनेच्या तोंडावर देखील पडायला नको. एवढ्यात मावशी म्हणते की बाळाला पोटात वाढवणं आणि त्याला जन्म देणं हे महत्त्वाचं नाही, त्यासाठी आईच्या मनात देखील माया असावी लागते.
लागते, पण ते तुम्हाला नाही कळणार. तर काकू राग येऊन आता मावशीला म्हणते की गोदा तू जरा गप्प राहा. काकू म्हणते की शकुंतला तुझी इच्छा आहे ना की राणीनेच पूजेची तयारी करावी म्हणून, मग राणीच पूजेची तयारी करील. बरोबर करशील ना राणी? तर राणी हसूनच मान हलवते. शकुंतला म्हणते की मग ठीक आहे. आणि आता शकुंतला म्हणते की ठीक आहे आता येतो आम्ही. आणि रागाने आता शकुंतला कृष्णाकडे आणि मावशीकडे बघत विचार करू लागते. तेव्हा कृष्णा सुद्धा आता शकुंतलाकडे बघत असते. इकडे आता राघव त्याच्या बेडरूम मध्ये जाऊन विचार करत असतो की कृष्णा ही सिंधू आहे, मला पूर्ण विश्वास आहे. आणि आता विचार करून राघव एक भयानक आयडिया करतो. तर आता सिंधूच्या जुन्या सगळ्या वस्तू आणि साड्या आता राघवनी आता हॉलमध्ये आणलेला असतो आणि विस्तव पेटवलेला असतो. त्यामध्ये आता मोठ्याने बोलत ॲक्टिंग करत आता राघव त्या वस्तू हातात घेतो आणि म्हणतो की ज्या सिंधूने माझी स्वप्नांची रांगोळी केली त्या सिंधूच्या वस्तूंची मी राख करणार आहे, असे म्हणत आता राघव एक एक वस्तू जाळामध्ये फेकू लागतो. तर आता पाठीमागून कृष्णा तिथे येत राघवला म्हणते की म्हणजे? तर आता राघव म्हणतो की सिंधूशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली. तर आता मोठ्याने ओरडत राघव म्हणतो बस झालं आता सिंधू पुराण. आणि सिंधूचे ते आठवणीचे फोटोची फाईल जाळात फेकून देऊ लागतो. तेवढ्यात आता पळत पळत कृष्णा तिथे येते आणि राघवला थांबवत म्हणते की अरे पण का? तर आता राघव म्हणतो की कारण मला आता तुझ्यावरती प्रेम झालं आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचंय. राघव म्हणतो करशील ना माझ्यासोबत लग्न? तर तेवढ्यात मधू ही पाठीमागून तिथे आलेली असते. राघवचे लक्ष हे मधूकडे जाते आणि राघव आणि आता सिंधू दोघेही मधूकडे बघू लागतात. तर आता वट सावित्री पूजेची तयारी करून वट सावित्री पूजेचा पहिला मान आता सिंधू कशी मिळवते आणि शकुंतलाचा माज उतरवून आता सिंधू ही राणीला कसा धडा शिकवते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब